सगळे कामाला लागले का? इकडं वहिनी जे आहे ना त्या वड्या तयार करताय आणि इकडं आत्या आणि काय हे बघा काय काय तयार झालं वैष्णवी. पंचामृत पंचामृत झालं, गवारी शेंगा, मिरच्याचं चालू आहे. काय करायला येतं ते? कशाची तयारी चालू आहे? तर मित्रांनो आमची दाज आहे पित्र. ओ ठेवून दे पट. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा दीदीनं माझ्यासोबत आंघोळ केली आणि रेडी व्हायला लागली, पण आवाज चालूच आहे. रडती का तू? दूधच्या आजी कुठे गेल्या? तर आज यांचं सगळं घाईचंच काम आहे, कारण आज पित्र आहे त्याच्यामुळं सगळं पटापट आटपणं चाललंय. आईचं सुद्धा हे बघा, आई कशी पैसे काढते 100-100च्या नोटा मस्त. तेवढं मस्त इथं लगेच जवळ दुकान आहे, तुम्ही पटकन काही पण घेऊन येत. काय काय कुठं आहे? हा आजी कुठे? आजी कुठे? तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि इकडं आलो तसं आहे ना, कारण काही मागे लागले आता ह्यावेळेस माझ्या. आणि चला आता यांचं काय काय चालू आहे काय काय नाही आपण बघणार आहे. आणि आटपल्यानंतर तुम्हाला भेटतोच आहे, कारण आज पाहुणे येणार आहे. आणि विशेष म्हणजे ओंबोला पण बोलवलं आहे, सोन्याला पण बोलवलं आहे जेवायला, कारण त्यांना म्हटलं येऊन जा इकडं. ओंबोला पण म्हटलं ये, घरी राहण्यापेक्षा ये म्हटलं, कारण आज माझं काही जाणं होणार नाही, कारण पाहुणे येणार आहे त्यामुळे. तर चला मी भेटू लागते तुम्हाला थोड्या वेळात. कशाची तयारी चालू आहे? तर मित्रांनो आमची दाज आहे पित्र. ओ ठेवून दे पटकन, ठेवून दे, मम्मीकडे दे पिल्ल्या, देऊन टाक, लॉक कर. हा नाटके करती, व्हिडिओ काढायचं म्हणते आणि मोबाईल बघती. हा ठेवून दे. आईला विचार बरं काय करते तू? आईला विचार ना. आजी का? आईला विचार ना तू काय करते. काय करायचं दीदी तुला? काय करायचं पण उंड्याचं काय करतो? तर हे बघा इकडं यांची तयारी चालू आहे. इकडं काय दोडके नाही, दोडके आणि कांदा कापून ठेवलाय आणि चित्राची तयारी चालू आहे दोघींची. पुरण आहे ना? हे पुरण नसतं का? सुरवड्या, पंचामृत, चक्रीची भाजी, वरण, भात, खीर. हे बघा काय काय तयार झालं वैष्णवी. पंचामृत, गवारी शेंगा, पंचामृत झालं, गवारी शेंगा, मिरच्याचं चालू आहे. काय करायला येतं ते? भाजी केली, साधं वरण लावलं. किती भाज्या असते? रांगराची, गवारीची शेंगा, कारलं, कोण येणार आहे आपल्या इथं? तर आमच्या इथं दरवेळेस काय असतं माहितीये का? दरवेळेस आहे आपण गावातच सांगतो ना, तर ते दोघं जोडीने येत असतात. त्यांच्या तिथून अनिल दाजी आणि ताई येत असतात, नाही तर मग नित्ताई आणि दाजी येत असतात. तर यावेळेस नित्ताई आणि दाजी येणार वाटतं नाही काय? आणि आता तर इथंच आलेलं आहे. काय ग? एवढ्या जोरात बोलती का तू नानाला? हो ग, सॉरी म्हण दीदी, सॉरी म्हण बरं. बाळ एवढं धड झालाय आता, सॉरी म्हण पटकन. जास्त बोलायला लागली, आवाज जास्त वाढलाय तिचा. शाळेत जाशील का? शाळेत चटका बसल. चहा असा कसा रे तू? अरे काळा पण तर नाही ना. तर नीताताई आणि दाजी येणार आहे आणि यांची तयारी चालू आहे. किती वाजेपर्यंत होईल?
12 वाजेपर्यंत करावं लागत असतं. म्हणजे 12च्या आत स्वयंपाक झाला पाहिजे. पूर्ण आणायचं बरं. होऊन जाईल ना तोपर्यंत. दीदी तू पटापट पोळ्या करू लाग बरं आईला. आईला पोळ्या करू लाग. आई आणि भरपूर कमेंट आहे, जास्त बोलू नका म्हणा आईला म्हणा. दाढीचं काम लय अवघड असतं. डबल सूज येईल. हा दे की दे दे गाईला पोळ्या करू दे. देते ना. जा आजीकडे तू पण. उंडा कशाला तुला? तात्याला काय सांगायचं? तात्याला काय आणायचं सांगायचं? काय घ्यायचं? घे दूधच्या. आंघोळ करायची पटकन. चला बरं करा बरं पटापट तयारी. वैष्णवी काय करायला आता? भजन ते आहे गरम गरम तावाच काढा. तिला दे बरं उंडा. कोण देत नाही? कोण देत नाही तुला उंडा? घे तुला भाजी करायला. तुझी खेळ भांड्यात घे. लसणाची कांडी देते. चाल लसूण घे. लसूण कांदा लसूण तर चला आता यांची तयारी चालू आहे. आपण यांची तयारी पण बघणार आहे थोडा वेळ. आता हे बघा ही पोरगी परेशान करायला लागली. तर हे बघा दरवेळेस आमची इथं कार्यक्रम असला ना की इथं वहिनी येत असतात आणि ह्या पण तिकडे जातात. का तुम्ही जाता का नाही तिकडे? उशिरा होता आमचं त्याचं लवकर गेलो. तर वहिनी काही पण कार्यक्रम असला ना हेच नाही. आज वर्षी होते. आज वर्षी केलेच नव्हते असे. केलेच नव्हते का? केले होते. कापूचेच नव्हते पण आज वर्षी केले होते ना. तर आज वर्षी त्याचे काहीतरी अडचण होती. त्याचे केले आणि आमचे केले. गेल्या वर्षी कोणीच नाही केलं कोणीकडे. तर हे बघा दरवेळेस कार्यक्रम असला ना तर वहिनी इकडे येत असतात. आम्ही जातो उशिरा. हे तिकडे जात असतात आणि लवकर आटपण्यासाठी. कारण कसं आहे माहिती आहे का, दोघी जण इकडून नाही हे होत त्याच्यामुळं येत असतात त्या. 12 वाजेपर्यंत आटपून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी. आणि दोघी जण हे करताय आणि वैष्णवी इकडं भांडे घासतीये. हे पोरं गेले असं वहिनी शाळेत? शांब्यात स्वयंपाक झाला तिचा. सगळे शाळेत गेलेले लेकरं म्हणून तर लवकर आटपून इकडं आल्यात. आणि इकडं बसलेलं आहे बघा आजी. हे बघा आमटी झालेली आता तयार. कुठं ती का तू? सगळे कामाला लागले का? इकडं वहिनी जे आहे ना त्या वड्या तयार करताय आणि इकडं आत्या आणि काय काय नाही करत. आप्पा आहे ना ते. त्यानं गाणे लावले लागले. असे असे कोणतं गाणं लावायचं? हापूस हापूस. मांडी घाल मांडी घाल तू. मांडी घाल ना. काय काय मांडी घाल ना. ते बघ ते बघ आजीनं मांडी घातली. नाव काय वहिनीचं? हे यायचं ना. काकू. काकू. काकू का कापूस? नाही काकू. आंटी. त्यांच्या घरी जाते का शंभूकड? शंभू आहे डबल दीदी आहे. ही आली ना परवादिवशी बनवा. आता फिरत जाणार ती आई सगळीकडे. झालं का वैष्णवी आटपला? तुला हात लागन ना तू सोड ना. तू सोड आजीला करू देते का? ते उभं खाल्लं तर लागन ना तुला. काय काय राहिलंय? खीर पोळ्या. आमटी तर झाली ना. हे कुठपर्यंत आहे? नानानं फोन लावला होता का नव्हता? नानानं फोन लावला का नाही भाऊजीला?
गाडीवर असतील ते आता. त्यांना फोन लावतोय थोड्या वेळातच. निघले असेल 10 वाजता निघतील. हा अगं राहू दे ना का सानू. आई, आजीची पेटी कुठे ठेवली रे? पुण्यालाच राहिली. नाही रे बाबा, कुठे येते त्या? आणली आजी पेटी तुमची. इथं ठेवलेली आहे गोणीत वर माडीवर ठेवलेली आहे. काय बोलत नाही आजी आज. आई काढून द्या थोड्या वेळात. हे सगळं आटपलं ना. उद्या गेले सुद्धा उद्या देऊ काढून. आज नको गडबडीत. कुठं ठेवली आजीची पेटी? पेटी कुठं ठेवली आजीची? वावलात? पुण्याला ठेवली. जायचं का पुण्याला? हे बघा इकडं गावाकडं अशी मजा असते. सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित आहे. आम्ही समजून काढू का? तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे सगळं. आणि सगळं यांचं अर्धा 1 तासातच आटपणार आहे. आणि काय काय दीदी नको करू दे ना आजीला. आजीला करू दे ना काम. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यांचा स्वयंपाक झालेलाच आहे आता. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला, भेटतो मी तुम्हाला असंच. तोपर्यंत बाय बाय.